MPSC प्रिलिम्स 2024 इज ओव्हर. व्हॉट नेक्स्ट? तुम्हाला देखील एक प्रश्न पडला असेल की मी हे मुद्दे आज का डिस्कस करत आहे, कारण की जस्ट एक्झाम झालेली आहे, अजून रिझल्ट तर सोडा, ऑफिशियल ॲन्सर की देखील आलेले नाही. तर हे मुद्दे डिस्कस करण्याची का गरज आहे? तर बघा मित्रांनो, गरज आहे कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी उरलेला आहे. पुढं 5 जानेवारीला बघा कंबाईनची एक्झाम आहे आणि त्याच्यापुढं MPSC प्रिलिम्स 2025 देखील आहे. ओके, या पार्श्वभूमीवर स्वतःला एक रिॲलिटी चेक देणं, ओके, स्वतःला एक रिॲलिटी चेक देणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवलेला आहे की MPSCची प्रिलिम्स झाली, आता पुढे काय. सो लेट अस स्टार्ट. पहा, प्रिलिम्स तर होऊन गेली. या ठिकाणी 2 टाईपचे विद्यार्थी असतील. पहिल्या टाईप तर बघा की जे विद्यार्थी प्रिलिम्स क्वालिफाय करतील, तर ऑब्व्हियसली ते मेन्सला जातील. फर्स्ट ऑफ ऑल, आय कॉंग्रॅच्युलेट्स ऑल ऑफ देम. मे अल्मायटी ब्लेस यू विथ द बेस्ट ॲज फार ॲज द एक्झामिनेशन इज कन्सर्न. ओके, आणि काही विद्यार्थी हे एक्झाम जे आहेत ते क्वालिफाय करणार नाहीत. तर आता यामध्ये बघा, जे विद्यार्थी क्वालिफाय होणार नाहीत, तर त्यामध्ये देखील ह्या 4 टाईपचे विद्यार्थी आहेत. ओके, पहिला तर टाईप बघा, असे विद्यार्थी आहेत जे नॉट क्वालिफाईड, नॉट सिरियस, जे सिरियसच नाही आहेत. ओके, तर अशा विद्यार्थ्यांना माझं सजेशन असं आहे की आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित ठरवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपली अवस्था अशी होऊन जाईल की ते हिंदीमध्ये म्हणतात ना की जिंदगी में सब कुछ सही चल रहा था, फिर MPSC और UPSC करने का ख्याल आ गया. तर अशी आपली अवस्था होऊ नये यासाठी आपल्याला बघा की व्यवस्थित एक तयारीनिशी एक दृढ निश्चयाने काय करायचं आहे हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी बघा की जे क्वालिफाय न झाल्यामुळे आता कंबाईनकडे जाण्याचा विचार करतील. ओके, कंबाईनकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघा, इथून पुढचा माझा शब्द व्यवस्थितपणे ऐकत चला, की जे विद्यार्थी कंबाईन देण्याचा विचार करत आहेत, तर त्यांच्यासाठी एक माझं सजेशन आहे, एक स्ट्रॉंग सजेशन आहे की डू नॉट जस्टिफाय युअर फेल्युअर. बघा, मी रिपीट करतो, डू नॉट जस्टिफाय युअर फेल्युअर. कारण की बघा, स्वतःला सांत्वन देत बसू नका की माझं या कारणामुळं नाही झालं, माझं त्या कारणामुळं नाही झालं, कदाचित माझा एक्झामिनरनं नंबर बदलला असेल किंवा त्यानं काहीतरी घोळ केला असेल. ओके, बस हे मुद्दे आता थांबवून टाका आणि एक प्रॉपर विचार करा की माझ्याकडून काय मिस्टेक झालेत. ओके, कारण की बघा, रिसेंटलीच तुम्ही एक्झाम देऊन आलेला आहात आणि तुम्ही ज्या मिस्टेक केलेल्या आहेत तर त्या तुमच्या डोक्यामध्ये फ्रेश आहेत. ओके, तर त्या मिस्टेकचा विचार करा, त्या एका पेपरवर नोट डाऊन करा. ओके, आणि त्या मिस्टेक्स मला कमी करता याव्यात यासाठी ते सॉल्युशन काय असतील याचा देखील विचार करा. ओके, हे बघा, हे करणं खूप गरजेचं आहे. कारण की का बघा की कारण की बघा 5 जानेवारीला आपली कंबाईन आहे. ज्या चुका तुम्ही MPSC प्रिलिम्स 2024मध्ये केलेल्या आहात, अगेन तुम्ही त्या चुका परत कंबाईनमध्ये केलात तर याला काही अर्थ राहणार नाही. ओके, तर त्या चुका या निरर्थक असतील, तर त्या चुका आपल्याला टाळायच्या असतील. यासाठीच मी एक शब्द वापरला की डू नॉट जस्टिफाय युअर फेल्युअर. डू नॉट जस्टिफाय युअर फेल्युअर. जे काय मिस्टेक झाले तर ते ॲक्सेप्ट करा, कारण की त्या मिस्टेक तुम्ही स्वतः केलेला आहात आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी तुम्ही सॉट ॲनालिसिस करू शकता. ओके, तुमच्या स्ट्रेंथ काय असतील, विकनेस काय असेल, ऑपॉर्च्युनिटी काय आहे, थ्रेट काय, याचा तुम्ही विचार करा. स्ट्रेंथवर आता जास्त फोकस नाही दिला तरी देखील चालू शकतो, पण ज्या काही विकनेसेस आहेत ना, तर त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला कंबाईनच्या एक्झाममध्ये होऊन जाईल. पुढच्या टाईपचे जे विद्यार्थी आहेत तर ते डिलेमामध्ये आहेत. ओके, त्या द्विधा अवस्थेमध्ये आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की मला MPSC 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडं जावं की मी कंबाईनची तयारी करू. तर बघा, सर्वात प्रथम आपण ही जी द्विधा आहे, ओके, मनाची जी द्विधा अवस्था ही निर्माण झालेली आहे, तर ती का निर्माण झाली हे आपण पाहूया. तर याचं एक कारण असं असू शकते की वर्णनात्मक पॅटर्नची भीती. ओके, की ॲन्सर रायटिंग कसं करावं, मला तर ॲन्सर रायटिंग करता येत नाही, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये वर्णनात्मक पॅटर्नबाबत असू शकते, ॲन्सर रायटिंगबाबत असू शकते. आणि या कारणास्तव काही विद्यार्थी हे द्विधा अवस्थेत असतील की मला काय करावं. तर बघा, अशा विद्यार्थ्यांना मी एक सजेस्ट करू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलला ॲन्सर रायटिंगबाबत टोटल 6 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ओके,
हे जर का व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलात तर ॲन्सर रायटिंगची भीती तुमची निघून जाईल. त्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये देखील लिहिलेलं आहे की ज्याला उत्तर लिखाणातील ऊ देखील माहीत नाही त्याला देखील समजेल या पद्धतीने मी ते व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही पर्टिक्युलर तुमचं रिझन असं असेल की मला ॲन्सर रायटिंगची भीती वाटते म्हणून मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा विचार करत नाही, म्हणून मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे जाणार नाही, असं जर का तुमचं मत असेल तर तुम्ही निश्चितपणे ते व्हिडिओ एकदा पाहून घ्या. ॲन्सर रायटिंगची सर्व भीती तुमची निघून जाईल. ॲन्सर रायटिंगचं जे बेसिक जे आहे तर ते प्रॉपर व्यवस्थितपणे कव्हर होऊन जाईल. ओके. आणि या द्विधा मनस्थितीतून बाहेर येण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा. मी असं का म्हणतोय बघा, कारण की बघा की कारण की याच्यामागे 2-3 कारणं आहे. मी तुम्हाला असं का बोललो, कारण की बघा 2000 मागील 1 ते 1.5 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी आहेत. ओके. हा पहिला गट झाला. आणि UPSCचे विद्यार्थी टक लावून MPSC 2025च्या नोटिफिकेशनची वाट बघत आहेत. ओके. आणि तुम्ही जर काय डिसिजनमध्ये वेळ केलात तर तुमचं कॉम्पिटिशन हे या 2 गटाशी होऊ शकते. ओके. त्यामुळे बघा, डू नॉट वेस्ट युअर टाईम अँड स्टार्ट अर्ली. ओके. यानंतर 4थ्या टाईपचे जे विद्यार्थी आहेत तर ते कोणते आहेत बघा. तर 4थ्या टाईपचे विद्यार्थी कोणते आहेत बघा, जे मागील 1 ते 1.5 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. ओके. पण MPSC 2024ची जाहिरात आली म्हणून फॉर्म भरायचा म्हणून भरलेला आहे. त्यांना पास झालं म्हणजे ही जी प्रिलिम जी झाली ती पास झाली किंवा नाही झाली याच्याशी काहीही मतलब नाही. ओके. जस्ट एक्झाम होते आणि म्हणून आम्ही काय केली, एक्झाम दिलेली आहे. या टाईपचे विद्यार्थी होते. त्यांचं मेन लक्ष हे MPSC 2025 आहे. अशा विद्यार्थ्यांनी बघा स्वतःला रिॲलिटी चेक देणं गरजेचं आहे. उगाच हवेत बंगला बांधल्याप्रमाणे की माझा अभ्यास झाला आहे असं नको. ओके. स्वतःला एक रिॲलिटी चेक द्या की माझा सिलेबस किती कव्हर झालेला आहे. ओके. माझा सिलेबस किती कव्हर झालेला हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझं रिव्हिजन किती वेळा झालेलं आहे. ओके. माझं रिव्हिजन किती वेळा झालेला आहे. तिसरा मुद्दा बघा की माझं ऑप्शनल किती तयार आहे. ओके. आणि 4था मुद्दा की ॲन्सर रायटिंगबाबत माझा स्टेटस काय आहे किंवा ॲन्सर रायटिंगची माझी सध्याची स्थिती काय आहे. या सर्व मुद्द्यावर बघा हे जे विद्यार्थी आहेत, ओके, 4थ्या टाईपचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी फोकस करणं खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल बघा, जे 3ऱ्या आणि 4थ्या टाईपचे जे विद्यार्थी आहेत, जे MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा वर्णनात्मक पॅटर्नचा अभ्यास करणारे आहेत. ओके. त्या विद्यार्थ्यांनी बघा काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर बघा, आपल्याला सिलेबस हा तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. ओके. सिलेबस तोंडपाठ असावा. सिलेबसचे इंटरलिंकेजेस देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे इंटरलिंक कसं करायचं याबाबत तुम्हाला जर का माहीत नसेल तर यूट्यूबला मी त्यासाठी देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे की सिलेबस अँड इट्स इंटरलिंकेजेस. ओके. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला खूप चांगली क्लॅरिटी मिळून जाईल की सिलेबसला इंटरलिंक कसं करायचं असते. ओके. ही तर पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट बघा की नोट्सच्या तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि या नोट्स बनवण्याच्या आधी बघा की ॲन्सर रायटिंग चे देखील 2 कॉम्पोनंट आहेत. एक थिंक फास्ट आहे आणि राईट फास्ट आहे. ओके. तरी बघा, थिंकिंग फास्ट आपलं एक साधा विचार करा की आपलं जितकी थिंकिंग फास्ट असेल तितकं आपलं रायटिंग देखील फास्ट असेल. ओके. बघा, मी रिपीट करतो की आपलं रायटिंग फास्ट असण्यासाठी आपलं थिंकिंग फास्ट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या पैलूला देखील एक चांगल्या पद्धतीनं महत्त्व द्या की एक प्रॉपर थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करा. आणि अगेन मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो की थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करण्यासाठीच टोटल 6 व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. ओके. याबाबत थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. ह्या 6 व्हिडिओच्या माध्यमातून ॲन्सर रायटिंगचं बेसिक कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. यातून बेसिक कव्हर होईल आणि हे जे आहेत ना तर ते खूप इझी वेनं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. खूप म्हणजे एक प्रायमरी स्टेज तुम्ही म्हणू शकता. ओके. खूप इझी वेनं शिकवलेलं आहे. त्यानंतर बघा, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक लाईव्ह सेशन मे बी गुगल मीट किंवा झूमवर असेल. तर त्या माध्यमातून आपण थोडंसं मॉडरेट लेवलला जाऊन आपण विचार करणार आहे ॲन्सर रायटिंगबाबत. ओके.
ह्या 2 तासाचं हे लाईव्ह सेशन असेल, ते देखील तुम्ही अटेंड करा. तुम्हाला बघा ईझी ॲन्सर रायटिंगपासून थोडंसं मॉडरेट लेव्हलला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन. बघा मी ते व्हिडिओ YouTubeला देखील अपलोड करू शकतो. पण बघा थोडंसं एक थोडासा टफनेस वाढवण्याचा मी प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे. ओके. करणार आहे. तर बघा त्यामुळे ते तुम्ही सेशन लाईव्ह अटेंड करा. आणि बघा जेव्हा मॉडरेट लेव्हल देखील आपलं बेसिक, ईझी लेव्हल आणि मॉडरेट जेव्हा कव्हर होईल, तेव्हा आपण काय करणार आहे, ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंगकडं मूव्ह करणार आहे. ओके. ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग यामध्ये बघा तुम्हाला UPSCचे जे विद्यार्थी ज्या पद्धतीने ॲन्सर लिहितात, त्यांच्या तोडीस तोड ॲन्सर कसं लिहिता येईल याबाबत बघा मी तुम्हाला गाईडन्स करणार आहे, गाईड करणार आहे. आणि म्हणजे बघा एकंदरीत या सर्व प्रोसेसमधून ॲन्सर रायटिंगबाबत तुमचं सर्व काही क्लिअर होऊन जाईल. ओके. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने ॲन्सर लिहाल की तुमचा हात देखील कोणी धरू शकणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. ज्या पद्धतीनं थिंकिंग फास्ट करण्यासाठी वेगवेगळे अप्रोचेस आहेत, त्याच पद्धतीनं रायटिंग फास्ट करण्यासाठी देखील वेगवेगळे अप्रोचेस आहेत. ओके. एरो अप्रोच असेल आणि म्हणजे खूप सारे अप्रोचेस आहेत त्यामध्ये. ते देखील आपण काय करणार आहे, ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंगमध्ये आपण ते कव्हर करणार आहे. ओके. ॲट द एंड बघा एक्झाम झाली. ॲट द एंड ऑल ऑफ यू आर जिनियस. ओके. कारण की दररोज उठून एकच एक काम करणे, 8 ते 10 तास अभ्यास करणे हे इझी नाही. ओके. झालेल्या एक्झामचा जो काही रिझल्ट असेल, मग तो रिझल्ट कसाही असेल, तर तो काय करा, ॲक्सेप्ट करा आणि ध्येयप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करा. तुम्ही ट्राय केलात, एफर्ट्स मारलात, याला देखील खूप महत्त्व आहे. कारण की ते हिंदीमध्ये म्हणतात ना, की मंजिल तो मिल जाएगी रास्ते में कहीं, मंजिल तो मिल जाएगी रास्ते में कहीं, गुमराह तो वो है जो घर से निकला ही नाही. ओके. ॲटलीस्ट तुम्ही ट्राय केलात, याला देखील खूप महत्त्व आहे. मला म्हणायचं असं आहे बघा, की जे काही तुम्ही एफर्ट्स मारलात, तर त्यासाठी तुम्ही स्वतःला एक शाबाशी द्या. ओके. रिझल्ट कसाही असेल तर तो तुम्ही ॲक्सेप्ट करा. इफ यू थिंक माय वर्ड्स ॲड व्हॅल्यू टू युअर प्रिपरेशन or give you a new perspective, then do not forget to subscribe our channel and also share with others.